नमस्कार मित्रांनो, मी आशिष दुसाने तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मराठी प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, चला आज पुन्हा आपण मराठी व्याकरणातले काही प्रश्न आणि प्रश्नांच्या माध्यमातून काही संकल्पना आपण समजून घेणार आहोत। चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी मित्रांनो, ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज अगोदर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझे ज्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करत जाईल त्यावेळेस व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। सोबतच मित्रांनो, असे जे काही व्हिडिओज आहेत त्यांना लाईक पण करत चला, ठीक आहे। तर चला आपण पुढे जाऊया। आजचा पहिला प्रश्न आहे, पुढील वाक्यातील अर्थ ओळखा। मित्रांनो, हे बघा, जे क्रियापद असतं, क्रियापदाला जे काही विकार होतात त्याच्यापैकी दोन विकार आहेत, एक काळ आणि दुसरा अर्थ। क्रियापदातून अनेक अर्थ आपल्याला स्पष्ट होत असतात। तर असा जे एक अर्थ आपण या ठिकाणी बघणार आहोत की ह्या वाक्यातून नेमका कोणता अर्थ सूचित होतोय, ठीक आहे। तर मित्रांनो, बघूया बरं, आपल्याकडे वाक्य आहे, तेवढे दार लाव पाहू। आता मित्रांनो, आपल्या घरात आपण कोणाला तरी सांगत असतो, लहान भाऊ बहीण, ठीक आहे, कोणाला तरी आपण सांगतो की तेवढी खिडकी लाव बहू, तेवढे दार लाव पाहू। तर हे जे असे वाक्य असतात तर याच्यातून आपल्याला काय अर्थ होतोय बघा। आज्ञा अर्थ आहे, ठीक आहे, आज्ञा अर्थ आहे, संकेतार्थ आहे, स्वार्थ आहे आणि प्रार्थना आहे। लक्षात घ्या, स्वार्थ म्हणजे ज्यातून काळाचा बोध होत असेल, आज्ञार्थ म्हणजे काय, एखादी आज्ञा दिली जाणे, संकेतार्थ म्हणजे ज्यात काहीतरी अट असणे, आणि प्रार्थना म्हणजे लक्षात ठेवा, आपण देवाला जी काही प्रार्थना करतो, देवा मला सुखी ठेव, ते येतं आज्ञार्थी मध्येच, प्रार्थना पण येतं। परंतु या ठिकाणी आपण कोणालाही प्रार्थना करत नाहीये, तरी सरळ सरळ आज्ञा आहे, बरोबर। लक्षात ठेवा, तेवढे दार लाव पाहू, तेवढी खिडकी लाव पाहू, मला एक ग्लास पाणी दे बरं। तर हे काय झालं, हे आज्ञा झाल्या, ठीक आहे। प्रार्थनेमध्ये काय आलं असतं, देवा मला सुखी ठेव, बरोबर, हे काय प्रार्थना। आशीर्वाद की दिल्या घरी सुखी राहा, हे काय झाले, हे आशीर्वाद झाले। चला मित्रांनो, बघा, वाक्य फार सोपं आहे। असे वाक्य परीक्षेला वारंवार विचारले जातात, ठीक आहे। असे वाक्य पोलीस भरतीपासून तर MPSC म्हणजे राज्यसेवेपर्यंत विचारले गेलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, अशा वाक्यांकडे किंवा अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालत नाही, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजे भाव व्यक्त करणाऱ्या नामाला काय म्हणतात। मित्रांनो, कोणतीही एखादी वस्तू असली तर त्याच्या अंगात जो गुणधर्म असतो त्याला काय म्हणतात असं या ठिकाणी विचारलेले आहे। बघा, ह्या प्रश्नाकडे व्यवस्थित बघा आणि याचे आपण पर्याय पण बघूया, पण तत्पूर्वी प्रश्न व्यवस्थित बघा। या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, वस्तूच्या अंगाचा गुणधर्म, आणि या ठिकाणी काय दिलंय, म्हणजेच भाव। आता हा प्रश्न सरळ सरळ आयोग, हे आयोगातला हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, सरळ सरळ आयोग, इथून भाव व्यक्त करणाऱ्या नामाला काय म्हणतात, आपलं उत्तर आलं असतं। परंतु या ठिकाणी गुगली टाकण्याचा हा प्रयत्न असतो, वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला काय म्हणतात, आणि अनेक व्याकरणकारांनी प्रत्येक नामाच्या आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या शब्दात व्याख्या केलेल्या आहेत, तर त्याचाच हा एक प्रकार आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, या प्रश्नाचं आपण उत्तर काढू, तत्पूर्वी पर्याय बघू। भाववाचक नाम, त्यानंतर गुण विशेष नाम, सामान्य नाम आणि विशेष नाम। लक्षात ठेवा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देतो, पण तत्पूर्वी लक्षात ठेवा मित्रांनो, नामाचे मुख्य प्रकार किती आहेत, तर नामाचे मुख्य प्रकार 3 आहेत हे माहिती आहे। परंतु नाम हे 2 भागात विभागले जातात, ते माहिती आहेत का, लक्षात ठेवा। पहिल्याला आपण मित्रांनो म्हणू शकतो धर्मवाचक नाम, काय, धर्मवाचक नाम, आणि दुसरा भाग काय आहे तर लक्षात घ्या, धर्मी वाचक नाम। मित्रांनो, धर्मीवाचक नाम मध्ये
सामान्य नाम आणि विशेष नाम हे दोन प्रकार येतात. तर धर्मवाचक मध्ये एकच प्रकार येतो, तो म्हणजे कोणता? भाववाचक नाम. लक्षात घ्या मित्रांनो, भाववाचक नाम काय असतं? तर सामान्य नाम आणि विशेष नाम यांच्या अंगात जे काही गुणधर्म असतात त्या गुणधर्मांना दिलेले नाव म्हणजे भाववाचक नाम. उदाहरणार्थ साखर आहे. साखर हे सामान्य नाम आहे, परंतु साखरेचा जो धर्म आहे तो काय आहे? तर गोडवा आहे. म्हणजे साखरेची जी चव आहे त्या चवीला नाव दिलेलं आहे. बरोबर. आता गोडवा आपण कधी हात लावला, पाहिला, कसा दिसतो, काय बघितलंय का? नाही. मित्रांनो, भाववाचक नाम जे आहेत ते डोळ्याला दिसत नसतात, त्याचा आपण स्पर्श करू शकत नाही, त्याची चव घेऊ शकत नाही. ती फक्त आपल्या ज्या काही भावना असतात, जे काही गुणधर्म असतात, जे काही गुणदोष असतात त्यांना दिलेले नाव म्हणजेच भाववाचक नाम असतात. म्हणून आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे. चला पुढे जाऊया परत. मित्रांनो, तत्पूर्वी ह्या चॅनलचं उद्दिष्ट काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी हे चॅनल जे तयार करण्यात आलेलं आहे, ह्या चॅनलवर संपूर्ण मराठी संदर्भात मार्गदर्शन होणार आहे. म्हणजे पोलीस भरतीपासून तर UPSCचा ऑप्शनल विषय इथपर्यंत आपण या ठिकाणी सर्व काही बघणार आहोत. हे फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन पुरताच मर्यादित नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, आज व्याकरणाची गरज आपल्याला किती आहे, आपली भाषेची गरज आपल्याला किती आहे हे आपल्याला दिसतंय. कारण की सगळीकडे कॉन्व्हेंट स्कूल, इंग्लिश मीडियम आणि त्यात आपले जे लहान बंधू भगिनी आहेत तर त्यांची मराठी आणि त्यांना मराठीतून काही भरपूर गोष्टी आता कळतच नाहीत. तर यासाठी सुद्धा मित्रांनो मराठीचं कुठेतरी संवर्धन झालं पाहिजे. यासाठी आपण निश्चितपैकी प्रयत्न करायला हवेत. तर मित्रांनो, चला बघा, हे चॅनल जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा हो, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, जे काही प्रश्न असतील, तुम्ही मला या नंबरवर फोन करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. चला दुसरा प्रश्न आपण बघू. कोण, काय ही सर्वनामे खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतात? मित्रांनो, सोपा आहे, पण लक्षात घ्या यातले पर्याय जे आहेत ते काही विद्यार्थ्यांना कन्फ्युज करणारे आहेत, काही विद्यार्थ्यांना. ठीक आहे, बघा, पुरुषवाचक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम. आता आपल्याला माहिती की अनिश्चित आहे, पण पुरुषवाचक आहेत का? तर आपण त्या ठिकाणी थोडं गोंधळून जाऊ शकतो. बरं, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम. आता या ठिकाणी पण ठीक आहे, हा मुद्दाच येऊ नाही शकत. मग या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम. त्यानंतर प्रश्नार्थक सर्वनाम, दर्शक सर्वनाम. थोडे जवळजवळचे पर्याय आहेत. मग आपल्याला दिसतंय की कोण आणि काय. कोण आणि काय ही केव्हा विचारली जातात? तर ही दोन प्रकारे विचारली जातात. एक प्रश्न विचारण्यासाठी आणि दुसरी गोष्ट आहे की नेमकं ते कोणाबद्दल आलेले आहेत हे सांगता येत नाही, परंतु त्या ठिकाणी कोणताही क्वेश्चन मार्क नसतो. म्हणजे ते प्रश्न विचारण्यासाठी ज्या वेळेस येत नाहीत त्यावेळेस त्यांना आपण काय म्हणतो? तर अनिश्चित सर्वनाम म्हणतो. म्हणून आपलं जे उत्तर आहे ते काय येईल बरं? लक्षात घ्या, आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे मित्रांनो, एकूण सर्वनाम किती आहेत? तर 9 आहेत. लक्षात घ्या, एकूण जे सर्वनाम आहेत ते किती आहेत? ते 9 आहेत. आणि हा प्रश्न वारंवार मित्रांनो विचारला जातो की एकूण सर्वनाम किती आहेत, आणि आपल्याकडे पर्याय असतो. पहिलाच पर्याय असतो 6. मित्रांनो, सर्वनाम 9 आहेत, पण त्याचे जे प्रकार आहेत, प्रकार जे आहेत ते 6 आहेत. हे 9 सर्वनाम 6 प्रकारात विभागले जातात. म्हणून लक्षात घ्या, जर तुम्हाला परीक्षेत प्रकार विचारले तर तुम्ही 6 लिहा, आणि जर एकूण सर्वनामे किती आहेत असं विचारलं तर त्याचं उत्तर 9 लिहायचं. ठीक आहे, पुढे जाऊया. बहुधा मला परीक्षेत, बहुधा मला बक्षीस मिळावे. वाक्य काय आहे? बहुधा मला बक्षीस मिळावे. या वाक्याचा अर्थ ओळखा. मित्रांनो हे बघा, आता आज्ञा अर्थ आहे, संकेतार्थ आहे, विध्यर्थ आहे, रीती
भविष्यकाळ आहे. आपल्याला काळ विचारला आहे का नाही, आपल्याला अर्थ विचारला, म्हणून हा एक पर्याय गेला. उरले 3. मित्रांनो, बहुधा मला पहिले बक्षीस मिळावे, या ठिकाणी आज्ञा आहे का नाही. जर या ठिकाणी असं राहिलं असतं मला पहिले बक्षीस द्या तरी झाली असती आज्ञा. पण आपण असं म्हणतो का परीक्षेत की मला 1 नंबर द्या, मला पहिले बक्षीस द्या, असं आपण म्हणत नाही. आपल्याला बक्षीस आपल्या जे आपलं कर्तृत्व असतं, जो आपला परफॉर्मन्स असतो, तर त्याच्या जीवावर आपल्याला बक्षीस मिळत असतं. बरोबर. तर मग लक्षात घ्या, या ठिकाणी आज्ञा अर्थ आहे का नाही, हे गेलं. मित्रांनो, या ठिकाणी संकेत आहे का की मला बहुधा पहिले बक्षीस मिळावे. तुम्ही म्हणाल की सर याच्यात काहीतरी मला संकेत दिसतोय, पण लक्षात घ्या, यात जर तर जेव्हा तेव्हा अशी काही अट आहे का, नाही. म्हणजे हे वाक्य संकेतार्थी आहे का, तर नाही. मग पुढे जाऊया. विद्यार्थ. विद्यार्थ्यात काय असतं, तर विद्यार्थ्यामध्ये काय असतं, तर विद्यार्थ्यामध्ये शक्यता असते. बरोबर का. विद्यार्थ्यामध्ये तर्क असतं. या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला, विद्यार्थ्यामध्ये अजून योग्यता असते. बरोबर का. या ठिकाणी काय दिसतंय, बहुधा मला पहिले बक्षीस मिळावे, म्हणजे काय, या ठिकाणी शक्यता आहे की मला पहिले बक्षीस मिळू शकते, किंवा या ठिकाणी इच्छा पण आहे. बरोबर, की मला पहिले बक्षीस मिळावे. बरोबर, म्हणजे याचा जे अर्थ आहे तो काही पर्याय क्रमांक 2 येईल. चला आपण पुढे जाऊया परत. भीमाने बकासुराला मारले, या वाक्यातील प्रयोग ओळखा. आपल्याकडे 4 पर्याय आहेत, कर्मणी, भावे, मिश्र आणि कर्तरी. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, संपूर्ण व्याकरणाचा सर्वात इंटरेस्टिंग टॉपिक जो कोणता असेल तर तो प्रयोग आहे. सर्वात सोपं काही असेल तर तो प्रयोग आहे. परंतु लक्षात घ्या मित्रांनो, आपण प्रयोगाला एकदम कठीण करून टाकलंय. कारण लक्षात घ्या, आपण प्रयोग वाचतच नाही, फक्त ऐकलेलं आहे कोणाकडून तरी की प्रयोग कठीण आहे, प्रयोग कठीण आहे, प्रयोग कठीण आहे. त्यामुळे आपल्या डोक्यात त्याबद्दल तशी धारणा झाली. पहिलं कारण हे झालं. दुसरं कारण आहे की प्रयोगाचा अभ्यास करताना तुम्हाला कमीत कमी 7 ते 8 अगोदर कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. थोडा वेळ जाईल, पण ही गोष्ट मात्र महत्वाची आहे, लक्षात घ्या. जर तुम्हाला प्रयोग शिकायचे असतील तर तुम्हाला सगळ्यात अगोदर नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 जाती व्यवस्थित जमल्या पाहिजे. त्यानंतर विकार व्यवस्थित जमले पाहिजे. काय, विकार व्यवस्थित जमले पाहिजे. म्हणजे लिंगानुसार, वचनानुसार कसं नाम, लिंगानुसार, वचनानुसार नाम कसं बदलतं, विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर त्याचं सामान्य रूप कसं होतं. म्हणजे हे बघा, या ठिकाणी 5-6 कॉन्सेप्ट झाल्या. त्यानंतर क्रियापदाचे प्रकार, क्रियापदाचे काळ, क्रियापदाचे अर्थ, आणि त्यानंतर आहे कर्ता. काय, कर्ता आणि कर्म, हे सुद्धा तुम्हाला जमलं पाहिजे. म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे 4 शब्दांच्या जाती व्यवस्थित जमल्या पाहिजे. 4 शब्दांच्या जातीला होणारे विकार व्यवस्थित जमले पाहिजे. नामाचं सामान्य रूप कसं होतं ते पण जमलं पाहिजे. कर्ता आणि कर्म तुम्हाला ओळखता आला पाहिजे. एवढंच नाही मित्रांनो, तुम्हाला जो धातू असतो तो धातू सुद्धा व्यवस्थित ओळखता आलाच पाहिजे. एवढं सर्व जर तुम्हाला व्यवस्थित जमत असेल तरच तुम्हाला प्रयोग व्यवस्थित जमेल. परंतु मित्रांनो लक्षात ठेवा, प्रयोगासारखं सोपं प्रकरण नाही. तरी मी सांगतो की प्रयोग फक्त मी 3 मिनिटात तुम्हाला ह्या ठिकाणी कंप्लीट करू शकतो. बरोबर, पण ह्या व्हिडिओत नाही, मी पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओत स्पेशल वाटल्यास एक प्रयोगवर व्हिडिओ तयार करेल, आणि त्याच्यात तुम्हाला प्रयोग काय असतो आणि तो कसा ओळखावा, एका चुटकीमध्ये तुम्हाला वाक्य बघितला तुम्ही नुसतं वाक्य वाचलं की भीमाने बकासुराला मारले, वाक्य वाचल्याबरोबर तुम्हाला पर्यायाकडे बघण्याची गरजही नाही वाचणार, तुमच्या मनात डायरेक्ट उत्तर क्लिक होईल. एवढं सोपं आहे मित्रांनो. तरी थोडक्यात सांगतो, लक्षात घ्या. ज्या ठिकाणी अगोदर काय करायचं तर क्रियापद ओळखायचं. क्रियापदातला मूळ धातू ओळखायचा. काय आहे, मार हा मूळ धातू आहे. मग आता या धातूला प्रश्न विचारून आपल्याला काय शोधायचंय तर कर्ता शोधायचा आहे. मारणारा कोण, भीम आहे. भीमाने हा काय झाला, कर्ता झाला. त्यानंतर मारला गेलेला कोण तर बकासूर आहे. बकासूर काय झाला, कर्म झाला. म्हणजे लक्षात ठेवा,
या वाक्यात कर्ता, कर्म आणि क्रियापद हे तिघ शब्द आहे. म्हणजेच हा जो वाक्याचा प्रकार आहे तो सकर्मक आहे का, यात कर्म आहे. पण मित्रांनो आपल्याला काय ओळखायचं, आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. मग प्रयोग ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर सगळ्यात अगोदर कर्त्याकडे यायचं आणि कर्त्याकडे एकटक बघायचं. एक नजर कर्त्यावर टाकली की आपल्याला समजतं. जर त्यात प्रत्यय असेल तर डोळे झाकून त्याला कर्मणी प्रयोग सांगायचं. काय कर्मणी प्रयोग सांगायचं. लक्षात ठेवा, परंतु त्या ठिकाणी कर्माला कोणत्याही प्रकारचे प्रत्यय नको. जर कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला प्रत्यय नाहीये तर डोळे झाकून कर्मणी प्रयोग सांगायचं. आणि ज्या वेळेस कर्त्याला प्रत्यय नाहीये आणि कर्माला प्रत्यय असू द्या किंवा नसू द्या काही फरक पडत नाही, पण ज्या वेळेस कर्त्याला प्रत्यय नसेल त्यावेळेस अंगावर गुलाल टाकून सांगायचं की तो कर्तरी प्रयोग आहे. आणि ज्या वेळेस मित्रांनो कर्त्यालाही प्रत्यय आहे कर्मालाही प्रत्यय आहे त्यावेळेस एकदम बिनधास्तपणे सांगायचं की तो भावे प्रयोग आहे. एवढं सोपं आहे. फक्त मित्रांनो प्रत्ययावरून आपल्याला प्रयोग ओळखता येतो. आता या ठिकाणी आपण बघूया कर्ता काय आहे तर भीम, कर्म काय आहे तर बकासूर आहे. लक्षात घ्या, म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे का, हो या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय आहे. काय प्रत्यय, तृतीय स्थानी प्रत्यय आहे. कोणाला मारले, बकासुराला मारले, हे द्वितीयाचा प्रत्यय आहे. आता द्वितीय आणि चतुर्थी कशी ओळखायची त्याच्यावर मी नंतर एक व्हिडिओ बनवेल. परंतु या ठिकाणी कर्ता आणि कर्म दोघं काय आहेत तर दोघं प्रत्ययात आहेत. काय आहे, प्रत्यय आहे. कोणाला, दोघांना या ठिकाणी प्रत्यय आहे. एक कर्त्याला आणि दुसरं कर्माला या ठिकाणी प्रत्यय आहे, म्हणून तो भावे प्रयोग होतो. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, भावे प्रयोग आहे. एवढं सोपं आहे. चला पुढे जाऊया मित्रांनो. पुढचं वाक्य आहे तेंडुलकरने शतक ठोकले. हे सगळे वाक्य विचारले गेलेले आहेत. आणि लक्षात ठेवा, जे काही वाक्य वारंवार विचारले जातात तर अशाचे प्रश्न असतात. फक्त एखाद्या वेळेस कर्ता, कर्म किंवा क्रियापद बदलू शकतं. ईशान्य शतक ठोकले, बरोबर, असं काहीतरी वाक्य तुम्हाला येऊ शकतील. पण लक्षात घ्या मित्रांनो, व्याकरणाकडे बघायचा तुम्हाला दृष्टिकोन अगोदर बदलावा लागेल. व्याकरण फक्त वाचून होत नाही, तर व्याकरणाचा अभ्यास कशातून होतो तर सरावातून होतो. तुम्हाला मित्रांनो याचा सराव करावाच लागेल. लक्षात घ्या, ठीक आहे. या सरावाच्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं देत जाईल. तर जर तुम्हाला टेस्ट सिरीज हवी असेल, एकदम मोफत असेल टेस्ट सिरीज, तर निश्चितच तुम्ही मराठी प्रबोधिनी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात. त्यानंतर इंस्टा, फेसबुकला सुद्धा तुम्ही मराठी प्रबोधिनी या ठिकाणी तुम्ही टाईप करून फॉलो करू शकता, ठीक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे इंस्टाग्राम तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा. जेणेकरून काय होणार आहे, या ठिकाणी तुम्हाला मोफत टेस्ट सिरीज आणि हो महत्त्वाच्या जे काही PDF आहेत ते याच ठिकाणी मी टाकणार आहे, ठीक आहे. तर लक्षात घ्या, तेंडुलकरने शतक ठोकले वाक्यातील काय ओळखायचं आपल्याला, कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे. मित्रांनो आपल्याला विभक्तीचे प्रत्यय जमलेच पाहिजे. विभक्तीचे प्रत्यय जमलेच पाहिजे, कारण की लक्षात घ्या विभक्तीच्या प्रत्ययावर भरपूर प्रकरण अवलंबून आहे. प्रत्ययाचे ज्या वेळेस मी प्रकार शिकवेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की विभक्तीचे प्रत्यय कसे असतात आणि ते नेमकं काय काय काम करतात. आपल्याकडे उत्तर आहे, पर्याय आहेत प्रथमा, तृतीया, चतुर्थी आणि षष्ठी. हे आपल्याकडे 4 पर्याय आहेत. मग आता आपल्याला कर्ता अगोदर शोधावा लागेल. या ठिकाणी कर्ता दिला आहे का, की कर्ता कोणता शब्द आहे नाही सांगितलंय. मग आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, अगोदर कर्ता असणारा शब्द शोधावा लागेल. मग काय करायचं, कर्ता शोधताना माहिती ना, सगळ्यात अगोदर क्रियापद शोधायचं. क्रियापदातला मूळ धातू शोधायचा. मूळ धातूला नारा कोण किंवा नारी कोण, नारे कोण किंवा नाऱ्या
कोण असा प्रश्न विचारायचा, आपल्याला आपलं उत्तर मिळतं. ठोकणारा कोण, तर तेंडुलकर. म्हणजे तेंडुलकर काय झाला वाक्यातला, कर्ता झाला. बरोबर, वाक्यातला काय झाला, तेंडुलकर कर्ता झाला. मग तेंडुलकर एवढंच नाव आहे आणि त्याला अजून ने प्रत्यय लागलाय, तर तो कोणत्या विभक्तीचा आहे, तर त्याचं उत्तर आहे तृतीया विभक्ती. मग या ठिकाणी पर्याय कुठे आपल्याकडे, तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेक वचनी रूप याकारांत होत नाही, होते आणि होत नाही, नाही आहे, हे शब्द व्यवस्थित लक्षात ठेवावे लागतात. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेक वचनी रूप होत नाही. लक्षात घ्या, आपल्याकडे किती शब्द दिले आहेत, सॉरी अनेक वचनी म्हणजे याकारांत होत नाही, अनेक वचनी रूप याकारांत होत नाही. आपल्याकडे 4 शब्द आहे, खिडकी, वही, हत्ती आणि बरणी. मित्रांनो, वचन हे जे टॉपिक आहे, तर त्याच्यावर जर प्रश्न आला तर लक्षात घ्या काय करायचं, तर एक जो शब्द आहे त्याला अगोदर बघा, हा सरावाशिवाय होत नाही, याला तुम्हाला सराव लागेल. काय करायचं बघा, शब्द आला तर आपण काय करायचं, त्याचं सरळ सरळ एक वचनी आणि अनेक वचनी असे 2 वाक्य तयार करायच्या. माझ्याकडे एक बरणी आहे, सॉरी माझ्याकडे, आमच्या घराला एक खिडकी आहे, आमच्या घराला अनेक खिडक्या, काय खिडक्या आहेत. या ठिकाणी काय आलं, या आला. बरोबर, माझ्याकडे एक वही आहे, माझ्याकडे अनेक वह्या आहेत, या आला या ठिकाणी. आमच्याकडे एक हत्ती आहे का आपल्याकडे हत्ती नाही ना, बरं जंगलात. मग मी एक हत्ती पाहिला, हत्ती पाहिला, मी अनेक हत्ती पाहिले. या ठिकाणी आपण हत्या म्हणू का, असं हत्या म्हणू नाही ना, हत्या म्हणजे मर्डर किंवा खून असा त्याचा अर्थ होऊन जाईल. म्हणजे हत्ती या शब्दात या दिसतोय का आपल्याला, नाही होते. हत्तीचं अनेक वचनी काय होतं, हत्तीच होतं. परत आपण चौथा पर्याय बघू, एक बरणी अनेक बरण्या, काय बरण्या. म्हणजे या ठिकाणी बघा य आला, य आला, या ठिकाणी पण य आला, पण इथं य आलेला नाही. आणि आपला प्रश्न तोच आहे, खालीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेक वचनी रूप कसे व्हायला नको, याकारांत व्हायला नको. म्हणून आपलं उत्तर काय येतं, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येतं. चला पुढे जाऊया. क्रियापदाचा प्रकार ओळखा. आईने बाळाला भात भरवला. मित्रांनो, आता क्रियापदाचे प्रकार जे आहेत त्याच्यावर भरपूर प्रश्न येतात. त्या अगोदर तुम्हाला धातू ही कॉन्सेप्ट व्यवस्थित कळाली पाहिजे. जर तुम्हाला धातू साधित आणि कृदंत हे समजलेलं नसेल तर तोपर्यंत तुम्हाला क्रियापद व्यवस्थित कळत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, मला अनेक विद्यार्थी येतात की सर क्रियापद नाही समजत, काय करायचं. अनेक विद्यार्थी येऊन भेटतात, फोन करतात की सर क्रियापद लक्षात नाही राहत, काय करायचं. मग मी विचारतो की बाबा तुला धातू माहिती आहेत का, बरं सकर्मक धातू अकर्मक धातू माहिती का, बरं ठीक आहे. ते नसेल तर मूळ धातू ओळखता येतो का, ह्या प्रश्नांचे उत्तर ते हो असंच देतात. मग प्रॉब्लेम कुठं आहे तर लक्षात घ्या, तुम्हाला धातू साधित कृदंत हे माहिती आहे का, मग ते सांगता हो सर. मग त्याच्यावर जर काही प्रश्न विचारले तर मग सांगतात नाही सर हे तर आम्ही ऐकलंच नाही. म्हणजे धातू साधित आणि कृदंत फक्त त्याची जी व्याख्या आहे तेवढी व्याख्या जमली, म्हणजे धातू साधित आणि कृदंत जमत नाही. मित्रांनो, धातू भरपूर प्रकारचे आहेत, ते तुम्हाला जमले पाहिजे. मित्रांनो, सकर्मक धातू, अकर्मक धातू, सर्वात महत्वाचे म्हणजे जनक धातू, वांज धातू, हे काय हे पण तुम्हाला जमलं पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित वाक्याचा प्रकार जमू शकेल. नाहीतर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला यावरचा जो प्रश्न विचारला आहे, प्रश्न येईल, तुमचा आलेले काही पॉइंट असेल, प्रश्न चुकेल आणि ते पॉइंट सुद्धा निगेटिव्ह मार्किंग मध्ये घेऊन जाईल. लक्षात घ्या, तुम्हाला क्रियापद जमण्यासाठी मित्रांनो धातू साधित आणि त्याचा उपयोग जमलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला साधित जे काही क्रियापद आहेत ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित जमले पाहिजे. म्हणून तुम्हाला शब्दाच्या अगोदरच्या 3 जाती आहेत, नाम, सर्वनाम आणि विशेषण.
ह्या सुद्धा जमल्या पाहिजे. त्यानंतर अव्यय एखादं असतं, एखादं अव्यय क्रियापदाचं काम करतं. जसं मी काल सांगितलं की वर, वर हा धातू आहे, सॉरी वर हे अव्यय आहे, पण मी म्हटलं की शंकराने पार्वतीस वरले, या ठिकाणी वरले हे काय झालं तर क्रियापद झालं, म्हणजे हे अव्यय साधित क्रियापद झालं. तर मित्रांनो लक्षात घ्या, आपण काय करतो, एखादं टॉपिक नाही समजलं की दुर्लक्ष करतो. तर असं नाही करायचं मित्रांनो. त्यात जे काही सब टॉपिक्स आहेत तर त्याचा सुद्धा आपण व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे, म्हणजे उपप्रकार वगैरे. तर आपल्याला काय सांगितलंय, आईने बाळाला भात भरवला, संयुक्त वाक्य द्विकर्मक, अकर्मक आणि शक्य क्रियापद. मित्रांनो संयुक्त वाक्य आहे का, या ठिकाणी एकच क्रियावाचक शब्द आहे की दोन क्रियावाचक शब्द आहे, नाही. हा नाम आहे, सॉरी हे क्रियापद आहे, भात नाम आहे, बाळाला नाम आहे आणि आई हे पण नाम आहे, बरोबर. द्विकर्मक आहे का, मग आता लक्षात घ्या, द्विकर्मक वाक्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला अगोदर क्रियापद बघावं लागेल. क्रियापद काय, भरवला. मग याच्यातला काय करावं लागेल, मूळ धातू ओळखावा लागेल. मूळ धातू काय आहे, भरव. मग भरवणारा कोण, या ठिकाणी भरवणारा आहे का, नाही. मग भरवणारी कोण, तर आई. आई काय झाली, या ठिकाणी क्रियेतली कर्ता झाली. मग भरवलेला काय, तर भात आहे. काय, भात काय आहे या ठिकाणी आपला, तर कर्म आहे, बरोबर का. भात काय आपला या ठिकाणी कर्म आला. मग मित्रांनो भरवलेला काय, तर लक्षात ठेवा भात आहे, पण भरवला कोणाला, कोणाला असं उत्तर काय येईल, तर बाळ आलं. बाळ हे काय आहे, हे पण कर्म आहे. मग तुम्ही म्हणाल की जर दोन दोन कर्म, तर लक्षात घ्या मित्रांनो, पहिलं जे आहे ते आहे पहिलं जे आहे ते अप्रत्यक्ष कर्म आहे आणि दुसरं जे कर्म येतं ते काय येतं, लक्षात घ्या, ते प्रत्यक्ष कर्म येतं. मग आता ह्या ठिकाणी जी काही सजीव गोष्ट असते ती अप्रत्यक्ष येते आणि सहसा जे काही प्रत्यक्ष कर्म असतं ते निर्जीव किंवा वस्तुवाचक असतं. मग या ठिकाणी एक कर्म, या ठिकाणी एक दुसरं कर्म, म्हणून ह्या वाक्याचं प्रकार काय आहेत, द्विकर्म झाला. मित्रांनो पण लक्षात घ्या, यातलं आता महत्वाची मी की कन्सेप्ट सांगतोय, लक्षात घ्या. द्विकर्म क्रियापद केव्हा असतं, जर मी ह्या ठिकाणी एखादं वाक्य लिहिलं की आईने बाळाला भात, काय, भात आणि लाडू भरवला. मग तुम्ही म्हणाल की सर काय भरवला, लाडू, काय भरवला, भात, हे एक कर्म, हे दुसरं कर्म, मग हे पण द्विकर्मक वाक्य आहे का, तर नाही मित्रांनो. द्विकर्मक वाक्यासाठी एक अट आहे, ती अट म्हणजे काय, एक जे कर्म आहे ते प्रत्यक्ष पाहिजे आणि दुसरं कर्म जे आहे ते अप्रत्यक्षच पाहिजे. जर एक कर्म प्रत्यक्ष आणि एक कर्म अप्रत्यक्ष असेल त्याच वेळेस ते वाक्य जे असतं ते द्विकर्मक वाक्य असतं. लक्षात घ्या, यात कर्म आहे म्हणून द्विकर्मक वाक्य कधीही अकर्मक होत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे का, कारण की त्यात कर्म आहे, एक नाही तर दोन दोन कर्म आहेत. ठीक आहे, म्हणून दोन कर्म, एक प्रत्यक्ष आणि दुसरं अप्रत्यक्षच असावं. जर मी सांगितलं भात आणि लाडू असं होणार नाही, हे दोघी जे कर्म आहेत ते प्रत्यक्ष आहेत, बरोबर. किंवा यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असं काही यायला पण नको, फक्त ते द्विकर्मातच बघावं लागतं, बरोबर. चला पुढचा जो प्रश्न आहे, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बरं, आपलं याच्यातलं उत्तर काय होतं ते समजलं ना, काय होतं आपलं उत्तर, द्विकर्मक होतं. ठीक आहे, पुढे जाऊया. पाखरे घरट्यात परतली, अकर्मक सकर्मक भावे आणि सकर्मक भावे प्रयोग. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी काय विचारलेलं आहे, पाखरे घरट्यात परतली या वाक्यात कोणता प्रयोग आहे, तर प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. लक्षात घ्या, प्रयोग ओळखण्यासाठी काय कराल,
क्रियापद ओळखाल. क्रियापद बघितल्यानंतर त्यातला काय बघाल, मूळ धातू. मग परत हा काय, मूळ धातू. मग मूळ धातूला प्रश्न विचारून काय कराल, तर सगळ्यात अगोदर कर्ता ओळखाल. मग परतणारी कोण, तर पाखरे. पाखरे काय या ठिकाणी कर्ता आहे, बरोबर. मग पलटण्याची क्रिया कोणावर झाली, तर घरट्यावर झाली का, घरट्यात झाली का, तर असं नसतं. परतणारी पण पाखरे आहेत आणि परतलेली पण पाखरे आहेत, म्हणजे ह्या वाक्यात कर्म नाही. मग आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की प्रयोगाचा प्रकार जो आहे तो अकर्मक आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, फक्त कर्मणी वाक्यात अकर्मक क्रियापद नसतं, अकर्मक प्रयोग नसतो. तर कर्तरी आणि भावे प्रयोगामध्ये फक्त लक्षात घ्या की कर्मणी प्रयोग जो असतो, कोणता, कर्मणी प्रयोगामध्ये अकर्मक प्रयोग, अकर्मक वाक्य कधीही नसतं. का, कारण की त्याची जी क्रियापद असतं ते कर्मानुसारच चालतं. मग क्रियापद जर कर्मानुसार चालणार आहे तर मग त्यात कर्म असणं गरजेचं आहे. आणि ज्या वाक्यात कर्म आहे ते क्रियापद सकर्मक असतं, म्हणून कर्मणी प्रयोगातलं वाक्य कधीही अकर्मक नसतं. मग या ठिकाणी जिथं जिथं कर्मणी दिसतंय तर तो प्रयोग आपला चालला जाईल. बरं, दिसतंय का या ठिकाणी कर्मणी नाही, कर्तरी भावे आणि सकर्मक भावे. म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला कर्मणी हे पर्याय नाही जे, नाही तर आपलं काहीतरी एक दोन पर्याय कट झाले असते. म्हणजे जसं कोण बनेगा करोडपती मध्ये 50-50 होतं, बरोबर का. ठीक आहे, पण आपल्याकडे लाईफलाईन आता ती नाहीये. तर पाखरे घरट्यात परतली. आता काय करायचं आपल्याला, मग सगळ्यात अगोदर कर्ता शोधायचा. कर्त्याला प्रत्यय आहे का, कर्त्याला कोणतेही प्रत्यय नाही, म्हणून हा प्रयोग कोणता होईल, तर लक्षात घ्या हा प्रयोग कर्तरी होईल. पण कर्तरी मध्ये याच्यात कर्म आहे का, कर्म आहे का यात, लक्षात घ्या कर्म नाही. या वाक्यात कर्म नाही, म्हणून हे वाक्य अकर्मक आहे. कर्त्याला प्रत्यय नाही, म्हणून हा प्रयोग कर्तरी आहे. म्हणून बघा बरं या ठिकाणी अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, भावे प्रयोग, सकर्मक भावे. तर मित्रांनो आपलं उत्तर काय आहे, अकर्मक कर्तरी प्रयोग. चला परत पुढे जाऊया. कर्तरी प्रयोगात टिंब आपली हुकूमत चालवितो. आता म्हणजे नेमकं काय आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, प्रयोगातलं जे क्रियापद असतं, कोण क्रियापद असतं, तर ते जेव्हा कर्त्यानुसार बदलेल, जेव्हा क्रियापद कर्त्यानुसार बदलेल तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, तेव्हा त्याला कर्तरी प्रयोग म्हटलं जातं. आणि ज्या वेळेस क्रियापद कर्मानुसार बदलेल त्यावेळेस त्याला कर्मणी प्रयोग म्हटलं जातं. लक्षात घ्या, ज्या वेळेस क्रियापद कर्ता आणि कर्म या कोणाही प्रकारे बदलत नाही त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, त्याला भावे प्रयोग असं म्हटलं जातं. मग आता कर्तरी प्रयोगात टिंब आपली हुकूमत चालवतो. हुकूमत चालवणे म्हणजे काय, क्रियापदावर हुकूमत चालवणे, आपल्या मर्जीप्रमाणे क्रियापद बदलवायला लावणे. मग कर्तरी प्रयोगात क्रियापद कोणानुसार बदलतं, तर कर्त्यानुसार बदलतं. म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता क्रियापदावर आपली हुकूमत चालवत असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल, तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. कर्तरी प्रयोगात कर्ता आपली हुकूमत चालवितो. लक्षात घ्या मित्रांनो, प्रयोग फार सोपा आहे, फक्त तुमचं थोडं बेसिक झालेलं पाहिजे. आपण हळूहळू बेसिक कडून ऍडव्हान्स पर्यंत जाणार आहोत, टेन्शन घ्यायचं नाही. आपण संपूर्ण मराठीचं व्याकरण या YouTube चॅनलवर शिकणार आहोत. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा. या ठिकाणी बघा टेलिग्रामचं लिंक आहे, या ठिकाणी बघा टेलिग्रामचं तुम्हाला आयडी दिसतोय @मराठी प्रबोधिनी असं टेलिग्रामला सर्च करा किंवा कमेंट सेक्शन मध्ये मी लिंक टाकणार आहे. त्या लिंक वरून तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात. इन्स्टा फेसबुकला सुद्धा तुम्ही मराठी प्रबोधिनी असं टाकून फॉलो करू शकतात. लक्षात ठेवा, आता कंटिन्युअसली तुम्हाला व्हिडिओ देणार आहेत. महत्त्वाच्या संकल्पना काही प्रश्नांच्या माध्यमातून असतील तर काही
टॉपिक्स मी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण देणार आहे. म्हणून प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, मोठी मी टेस्ट सिरीज आणणार आहे सर्वांसाठी. आता सध्या अगोदर गट क आणि पोलीस भरतीची टेस्ट सिरीज येईल. टेस्ट सिरीज झाल्यानंतर याच ठिकाणी यूट्यूबवरच त्याचं विश्लेषण सुद्धा होईल आणि ते लाईव्ह होईल. म्हणून सर्वात जास्त प्रयत्न हा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला सूचना येणार आहेत. कारण की व्हिडिओमध्ये मी जास्त सूचना देऊ शकत नाही, व्हिडिओची लेंथ वाढते. त्यामुळे ज्या काही सूचना असतील त्या टेलिग्राम चॅनलवर येईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा टेलिग्रामची लिंक मी टाकत आहे, तर तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद.